मिळणार नाही. आपले नगरसेवक उपस्थित राहणार का? आपले नगरसेवक राऊत उपस्थित राहणार साहेब, जितक्या गांभीर्यानं आपण महापालिका निवडणुका लढवल्या, आता या महापालिका संपल्यानंतर जिल्हा परिषद आहे. महायुतीचे नेते सगळीकडे त्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका असणार आहे. अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गांभीर्यानं जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे का? नेते प्रचारात दिसतील का? कारण बघा, नगरपालिका निवडणुका नेते लढत नाहीत. नंबर 1, गांभीर्य वगैरे हे सगळं ठीक आहे. निवडणुका कार्यकर्ते, पदाधिकारी स्थानिक पातळीवर लढत असतात. या निवडणुका ज्या असतात त्या प्रामुख्यानं त्या जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लढतात. गेल्या काही काळापासून जो पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे, ते तुफान जे आलेलं आहे पैशाचं, त्याच्याशी सामना करणं जरी कठीण असलं तरी आमचे कार्यकर्ते लढतील. एका बाजूला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांना काम काय आहे? प्रचार सभांचा त्यांना धडाका काम काय आहे? त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचा. हो, करतात का? डेप्युटी CM किंवा चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री ह्यांनी खरं म्हणजे मंत्रालयात बसून या राज्याचा कारभार करणं अपेक्षित आहे. पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकीत गुंतलेले आहेत. रावसाहेब, अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उदय सामंत बघा यांनी स्पष्ट केलं. की एक लक्षात बघा, स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह. तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे. अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे. अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत. अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत. अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? कार्यकर्त्यांना बळ मिळतं. ते आम्ही बघू ना, आम्ही पाहू ना. ते आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा ना. आम्ही पैशाचं बळ देऊ शकत नाही. कशा प्रकारे बळ द्यायचं हे पक्षावर सोडून द्या, आम्ही 20 बघू. सभा आठवड्यात घेणार आहे. अरे, आठवड्यात 20 सभा. बघा, अहो ते 50 घेतील. त्यांना काम काय? त्यांच्या हाताशी हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्या हाताशी चार्टर विमानं आहेत, त्यांच्या हाताशी पैशाने भरलेले कंटेनर्स आहेत. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्यामुळे दुसरं काम काय? राज्यात सत्तेवरती आल्यापासून जनतेच्या हिताचं, राज्याच्या हिताचं एकतरी काम ते करू शकलेत का? फक्त निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, हीच त्यांची लोकसेवा आणि महाराष्ट्रीय सेवा आहे. हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. पण राऊतसाहेब, मुख्यमंत्री असं सांगतात, डावोसहून त्यांनी जवळपास 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली. गेल्या वेळेस 16 लाख कोटी होती, यावेळेस 30 लाख. त्यांनी आधी मागची 16 लाख कोटीचा हिशोब दिला पाहिजे. मागच्या 16 लाख कोटीचा हिशोब झाला, बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे ना. वकील आहेत ते, आणि त्याच्या मंत्रिमंडळात काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, गिरीश महाजनसारखे. त्याच्यामुळे त्यांनी मागचे 16 लाख त्याच्या आधी पण गेले आहेत ते डावसला. तर आमच्याकडल्या काही मंत्र्यांनी डावसला घरं घेतलेली आहेत, जाणं येणं कायम राहावं म्हणून. डावस फार सुंदर शहर आहे स्वित्झर्लंडमधलं. दलित गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं एका गाण्यामधून, आणि त्याच्यावर आता महायुतीचे नेते म्हणतात की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बघा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस. त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे, आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेनं वाटचाल करतायत. लाल वादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. अजूनही सरकारकडून काही नाशिकवरून हजारो आदिवासी बांधव इथे निघाले आहेत. 8 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातले हजारो आदिवासी बांधवांनी धडक मारली. चंद्रपूर, गडचिरोली येथे आदिवासींचे आंदोलनं सुरू आहेत. जल, जमीन, जंगल ह्याच्यावर आदिवासींचा अधिकार आहे, हक्क आहे, आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती अतिक्रमण आणि आक्रमण होत आहे उद्योगपतींच्या माध्यमातून. आणि हे सगळे उद्योगपती भारतीय जनता पक्षाचे देणगीदार आहेत. हे लाल वादळ नसून, त्याला फक्त लाल वादळ म्हणू नका, हा महाराष्ट्रातील आदिवासींचा उठाव आहे. पण देवेंद्र फडणवीस बरं का,
जे 50 सभा घेणार आहेत जिल्हा परिषदेसाठी, 50 सभा घेणार आहेत, त्यांनी एकदा पालघरचे आदिवासी ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे नाशिकवरून निघालेले आदिवासी हजारोच्या संख्येनं त्यांच्याशी चर्चा करा आणि मग त्या 50 सभा घ्याव्या. तुमच्या 50 सभांना विचारतंय कोण? जनता रस्त्यावर आहे. आदिवासी जो इकडला मूळ मालक आहे या महाराष्ट्राचा, डोंगर दऱ्यांचा, जंगलांचा, जलसंपत्तीचा, तो अशांत आहे, तो अस्वस्थ आहे आणि तुम्ही 50 सभा घ्यायच्या गोष्टी करताय का जिल्हा जे परिषदेसाठी? केंद्र सरकारनं पुरस्कार दिले त्यामध्ये श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार दिला कृषी क्षेत्रासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्येसाठी शेती जबाबदार नाही, शेतीला बदनाम केलं जाते, आत्महत्येचं कारण वेगळीच आहेत. काय कारण आहेत कृषी तज्ज्ञांनी सांगायला पाहिजे. जर श्रीमान लाड यांना पद्मश्री पुरस्कार कृषी क्षेत्रातला दिलेला आहे तर नक्कीच त्यांचं कार्य मोठं आहे. त्यांनी सांगायला पाहिजे शेतकऱ्यांनी काय करावं आणि सरकारने काय करावं. चला, थँक्यू. देखिए, मैंने कल भी उसके ऊपर बात किया है. कोश्यारी जी से हमारी कोई व्यक्तिगत दुश्मनी नहीं है. वो भारतीय जनता पार्टी के नेता है, उत्तराखंड के मुख्यमंत्री भी रहे हैं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक रहे हैं. तो एक प्रचारक को, आरएसएस के प्रचारक को पद्म भूषण से सम्मानित किया. वो उनकी बात है, उनकी सरकार है, उनकी विचारधारा के लोग हैं. बात ऐसी है कि जब कोश्यारी जी महाराष्ट्र में थे तो खुलेआम छत्रपति शिवाजी महाराज महात्मा फुले का इंसल्ट किया राज्यपाल पद पर बैठे हुए व्यक्ति ने. तो महाराष्ट्र का मन तो दुखी है ना कि शिवाजी महाराज का अपमान करने वाले को, महात्मा फुले सावित्रीबाई फुले का अपमान करने वालों को अगर मोदी जी की सरकार पद्म भूषण से उनका गौरव करती है तो हम निषेध करेंगे उसका. हमको ये मंजूर नहीं है.